कुठे दूर तारा, कुठे हा किनारा, सारेच भासे नव्या सारखे. जिथे रात राणी आता दरवळेल, नवा डाव दोघे मांडू तिथे. तुझा हात हाती असू जन्म साथी, नकोया सुखाला तारसे. तुझी साथ असता माझ्या आकाशी, कशी चांदण्याची आरास आहे. अजूनही वाटते मला की, अजूनही चांदण्यात आहे. अजूनही चांदण्यात आहे. इथे काय करतोयस? काय करतोयस तू इथे? काय करतोयस इथे? मोठी आई, आम्ही इथे लपाछुपी खेळायला आलेलो म्हणून इथे आलो. चंद्रसेन, तुम्ही इथे काय करताय दोघं? लपाछपी खेळतायत. सगळा वाडा सोडून तुम्हाला हीच जागा मिळाली खेळायला? कितीदा बजावलाय इथे यायचं नाही म्हणून? कितीदा? एवढी साधी अक्कल नाहीये तुम्हाला? काय ग नेहा, आणि तू पण इतकी गधडी झाली ही तरी अजून अक्कल नाही आली तुला? हा, आता त्यात माझं काय चुकलं? मी तर खालीच गेलेली लपायला. चंद्रसेना झाला मला इथे शोधायला. पण यात माझी काय चूक? तुम्ही सगळे मोठी माणसं आम्हाला सांगतात की तिकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ. पण का नको जाऊ? मोठी आहे तुम्ही तरी सांगा ना, तिकडे कशाला नाही जायचं? आम्हाला प्रश्न विचारणे इतके तुम्ही अजून मोठे झाले नाही आहात चंद्रसेन. पण का? कारण तरी द्या. तुम्ही सगळे आम्हाला इथे ओरडतात, पण काय आहे तिथे? मीच जाऊन एकदा बघणार. चंद्रसेन, मंदा, यांना आधी इथून घेऊन जा. मंदा, मंदा. तेव्हा थँक्स फॉर द लिफ्ट. हेच ओके. आणि तसंही इतक्या रात्री मी तुला एकट्याला कसं जाऊ दिलं असतं? ए, एक मिनिट. हे वाक्य जनरली मुलगा मुलीला म्हणतो ना? आता तू मला. नाही तसं नाही रे, तू नवीन आहेस ना मुंबईत म्हणून म्हटलं मी तुला. हो मग ठीक आहे. ए बाय द वे, मला एक उत्सुकता आहे. त्या दिवशी ज्या दिवशी आपली पहिली भेट झाली होती तेव्हा तू माझ्या गाडीत असा लपून का आला होतास? त्याची की नाही गंमतच आहे. कसली गंमत? म्हणजे नाही नाही, गंमत सांगण्यासारखी नसेल तर इट्स ओके. नाही नाही, असं काही नाही ग, घरचे ग. एवढं सगळं केल्यावर गावाला जाऊन तो वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळायचा नव्हता मला. ते सगळं करायला आहेत लोक तिकडे, मी कशाला? आणि मग त्यामुळे त्यांच्या विरोधाला न जुमानता आलो पळून. अरे पण असं गाडीत लपून? तुला माहिती नाही त्या माणसांचं प्रस्थ. जर त्यांनी मला तिकडे बघितलं असतं ना गावात, तर असंच्या असं उचलून घरी नेऊन ठेवलं असतं. अरे बापरे, ही तर दादागिरीच आहे. नाही,
अगदीच दादागिरी नाही, पण तसंच काहीतरी. वेडा आहेस का तू? एवढ्या रात्री असं घाबरवतं कोणी? आय एम नॉट सॉरी. आय एम नॉट सॉरी. हा माझा मित्र गोपी. हाय. हाय. आणि ही रेवा. अगं सतत तुझ्याबद्दल बोलत असतो. म्हणजे ऑफिसमध्ये रेवानी हे सांगितलं, रेवानी ते सांगितलं, सारखा तुझाच विचार. तुला सांगतो रेवानी म्हणजे रेवा ह्याला असं म्हणायचंय की जेव्हा ऑफिसमध्ये कामाचा विषय निघतो तेव्हा तुझा पण विषय निघतोच ना, असं म्हणायचंय गोपीला. हो ना गोपी? हो, हेच म्हणायचं होतं मला. गुड. आणि तू इथे रात्रीचं काय करतोयस? अरे ती एक गंमतच झाली. अगं माझा मित्र सुजय, नाही ओळखत? अगं माझ्या शाळेतला मित्र. आज ना त्याचा वाढदिवस होता. आम्ही सगळ्या मित्रांनी ठरवलं त्याला घरी जाऊन सरप्राईज पार्टी द्यायची. आणि घरी जाऊन बघतोय तर का हे मोठं टाळ. मग काय आलो परत इकडे कटिंग प्यायला. अरे पण त्याचे मित्र होते ना तुझ्या बरोबर? हो ना. अरे पण हा पठ्ठ्या गर्लफ्रेंड बरोबर गेला बर्थडे सेलिब्रेट करायला. आई शपथ तुला सांगतो रेवा, गर्लफ्रेंड असणाऱ्यांचं नाही वेगळंच गणित आहे बाबा. म्हणजे एकमेकांमध्ये गुंतलेले दोन जीव, सतत एकमेकांबद्दल विचार करायचा, एकमेकांशी बोलायचं, एकमेकांबरोबर जगायचं, एकमेकांबरोबर असं गाडीच्या बाहेर येऊन गप्पा मारत बसायच्या. तुला सांगतो अरे हे सगळं आपण घरी जाऊन पण बोलू शकतो ना. अरे पण हे नसणार ना रेवा. गोपी सॉरी, ऑफ ट्रॅक गेलो काय? इट्स ओके. आणि ॲक्च्युली खूप छान वाटलं मला हे ऐकून की अजूनही असे लोक आहेत जे त्यांच्या मित्रांसाठी असं सरप्राईज बर्थडे पार्टीज अरेंज करतात. नाही तर आपलं कसं आहे ना की फेसबुक किंवा SMS थ्रू विश केलं की झालं काम. आपल्या सगळ्यांना ना एका साच्यात जगायची सवय झाली. पण अजूनही असे लोक आहेत जे सगळ्या जगाशी भांडून फक्त स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याचं धाडस दाखवतात. एनिवेज मी निघते, खूप उशीर झालाय. ओके ओके. या बाय. थँक्यू. बाय. चला. विचारून टाक तिला. ओ जे मनात आहे ना ते सगळं विचारून टाक एकदा. वेडा आहेस का? असं काहीच नाहीये. आय मीन विचारलं तर घाई होणार नाही ना? सर 2012 मध्ये जगतोयस तू. जितका उशीर करशील ना तितके चान्सेस कमी होतील. लोहा गरम आहे, हातोडा मारून टाक. सूर्यकांत राजे, रावसाहेब, आपल्या साखर कारखान्याच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीची तयारी झाली आहे ना सगळी? अतिशय उत्तम झाली. काय सूर्यकांत? हो आऊसाहेब, उद्या आपले उमेदवार नक्की होतील. मला वाटतं येत्या 2 दिवसात आपण निवडणुकीसाठी तयार असू. ताईसाहेब, आम्हाला असं वाटतं की त्या कार्यकारिणीत आपल्या घरचा जवळचा माणूस असायला हवा. म्हणजे हुशार, बुद्धिमान, कर्तबगार, लीडर. रमेश, आम्ही तुमची पत्रिका पाहून राहिलोय. तुमच्या नशिबात सध्या तरी योग नाहीये म्हणते मी. आऊसाहेब, मेल आला? ते पुढच्या सोमवारीच येतात. अरे वा, ही तर खूप चांगली बातमी आहे. एवढी चांगली बातमी तर आम्हाला सुद्धा कळू द्या की. एकांग नगा येते की हो भारतात. फ्रँकफर्ट कायमची सोडून स्थायिक होणार आहे ती इथे. अरे वा, ही तर खूप चांगली बातमी आहे. थोरले वहिनी साहेब, ही एकांग नगा कोण आहे? आऊसाहेबांची मैत्रीण आहे, NRI. येणार आहे? NRI म्हणजे फॉरेनला असतात त्या. अय्या,
आऊसाहेबांची मैत्रीण फॉरेनला असते, पण आऊसाहेब तर तिथे कधीच गेल्या नाहीयेत ना. आऊसाहेब फॉरेनला नाही गेले मंदाताई, त्या दोघी जन्मापासून एकत्र वाढल्यात इथेच. म्हणजे त्या फॉरेनरचा जन्म इथे भारतात झालाय. विचित्रच आहे ना काहीतरी. मंदाताई, आमच्या बालपणीची मैत्रीण परत येणार आहे. त्याआधीच इथला गोंधळ आम्हाला संपवून टाकायचंय की हो. आप्पासाहेबांकडून काही बातमी? भीमा. जी आऊसाहेब, मी गेलो होतो त्यांच्याकडे. ते उद्याच येणार आहेत. ते येऊन गेले की डोक्यावरचं ओझं दूर होईल बघा आमच्या. त्या दारापलीकडल्या गोष्टीची सावली आता या वाड्यावर पडायला नको. गेली अनेक वर्ष हा वाडा उभा आहे. सारं काही सुरळीतपणे चालू आहे ते फक्त आणि फक्त याच कारणाने की ती गोष्ट आपण श्रद्धेने थोपवून धरली आहे. आणि हे व्रत आपण सोडता कामा नये. आपल्यासाठी, आपल्या माणसांच्या भल्यासाठी सारे सुखरूप राहावेत असं वाटत असेल तर हा वसा असाच पुढे न्यावा लागेल. सूर्यकांतराजे. हो साहेब. अनयबद्दल काही माहिती? आपल्या माणसांकडून ते मुंबईला सुखरूप पोचल्याची बातमी कळली आहे, पण अजून स्वतः त्यांनी फोन नाही केलेला. कुठल्या तोंडानं फोन करेल आता? म्हणजे बिझी असेल ना तिथे. एवढं मोठं शहर आहे, तिथे टिकून राहायचं म्हणजे परिवार वगैरे सगळं विसरलं जाणारच अशा वेळेला, नाही का? तसं नाहीये निलांबरा. आम्ही अनयना चांगलं ओळखतो बघा. ते संपर्क करत नाहीयेत याला काही ना काहीतरी कारण असेलच की हो. याचा अर्थ असा नाही की ते आपल्या परिवाराला विसरले. आम्हाला खात्री आहे की ते आताही फक्त आणि फक्त आपलाच विचार करत असतील. नाही, जरा वेळाने. मी कोणाची तरी वाट बघतोय. गोपी. आली ती रेवा? हा, नाही आली यार अजून. मी काय म्हणतो, मी निघू इकडून. आता मागे हटू नकोस. थांब जरा, ती येईल. आणि असं घाबरतोस काय यार? कम ऑन, बी अ मॅन. आणि बघ, एकदा ती समोर आली ना, बिनधास्त बोलून टाक काय बोलायचं ते. ठीक आहे? असं म्हणतोस? हा. तर अप्पा महाराज, जत्रेच्या पहिल्या दिवसापासून हा प्रकार सुरू आहे. तुम्हाला सांगतो, त्या दिवशी भैरवा भैरवा, आम्हाला सगळं ठाऊक आहे, अगदी सगळं. जत्रेच्या दिवशी अनयनं मुंबईला जायचा हट्ट धरला, त्यामुळे घरात गदारोळ माजला. अनयनं अन्नत्याग केला आणि या साऱ्या प्रकारात भैरव कवच दारावर बांधायचा विसरला. घोर अनर्थ भैरवा, घोर अनर्थ. एवढं सगळं आपल्याला माहित होतं तर आपण याला उशीर का केला? वैद्याने घाईघाईत तेव्हाच यावे जेव्हा रोग कुठल्या प्रकारचा आहे हे माहीत नसते. जर रोगाची माहिती त्याला असेल तर नुसत्या रिकामी हाताने रोग्यास भेटण्यात काय फायदा? अहो, पण मग यावर काही उपाय सापडतोय का? प्रत्येक गोष्टीवर उपाय असता तर जगणं सुकर झालं असतं रे बाबा. हे पहा, कोड्यात बोलू नका. कोडी म्हणजे जीवनाचा स्थायी भाग. जीवन म्हणजे सुद्धा एक कोडच आहे. पण तरीही लोक कोड्याला घाबरतात.
कोड? कसलं कोड? कोड असं की अनय सारखा मुलगा असा वागलाच कसा, त्याने अशी चूक केलीच कशी. अनयच्या वतीनं मी माफी मागतो. कुणाचीही माफी मागायची गरज नाही. जे विधिलिखित होतं तेच घडलं. त्यात अनयची काय चूक. काळाची चक्र अशीच असतात, फिरत असतात. आपणच त्याला गती देत असतो, किंवा असं म्हणू आपल्यापैकीच कोणाला ती निवडत असते. काळचक्रानं यावेळी अनयची निवड केली. सुरू झालेली गोष्ट संपणार. आप्पा महाराज, आपण काय बोलताय ते आम्हाला कळत नाहीये आणि आम्हाला ती ऐकायची गरज सुद्धा वाटत नाहीये. आपण फक्त याच्यावर उपाय काय तो सांगा. इकडे आमच्या सगळ्यांचे प्राण कंठाशी आलेत. प्राणाची किंमत सर्वाधिकच असते, पण या वाड्यापेक्षा प्राणाची किंमत कोण जास्त समजू शकेल. असो, तर यावर तोडगा आपण काढू. पण यावर तोडगा मी काढू शकणार नाही. आपण यावर तोडगा काढू शकत नाही म्हणता, मग कोण काढेल याच्यावर तोडगा? यावर तोडगा काढण्यासाठी एक व्यक्ती या वाड्यात येईल. ती आली, मी ठेवतो. हा ठीक आहे, चल चल चल, बेस्ट ऑफ लक, बाय बाय बाय. आय एम सो सॉरी, मीच तुला इथे बोलवलं आणि तुला थांबावं लागलं. अगं नाही, काही प्रॉब्लेम नाही. बस या, तू पण बस. सो बोल, काय बोलायचं होतं? असं पटकन कसं बोलणार ना, अचानक. म्हणजे अरे, तुला काहीतरी बोलायचंय म्हणूनच बोलवलंयस ना मला इथे, मग बोल ना. आणि तुझं झाल्यानंतर मलाही तुला काहीतरी सांगायचंय. खरंच? मग तू आधी सांग. असं कसं? तू बोलवलंयस ना मला, तू आधी सांग, मग मी सांगते. नाही नाही नाही, लेडीज फर्स्ट. आधी तू सांग. अरे पण असं नाही नाही, आधी तू. ओके. अनय, मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची. ऍक्च्युली बऱ्याच दिवसांपासून विचार करत होते की तुला सांगावं, पण कामाच्या भरात राहून गेलं. खरं तर मला वाटलंही नव्हतं मी तुला असं काहीतरी कधीतरी येऊन सांगेन, पण आपण खूप पटकन मित्र झालो नाही. आणि सहसा माझ्यासोबत असं होत नाही. म्हणून मी विचार केला की आत्ता नाही सांगितलं तर नंतर खूप उशीर होईल. अनय, तिच्या नशिबी या वाड्यात येणं आहे. ती नक्की येईल. माझं लग्न येत्या 2 दिवसात. या वाड्याचं प्रारब्ध तिच्या प्रारब्धाशी जोडलं जाईल. 1 मिनिट, ही घे पत्रिका. हा वाडा तिचं नशीब बदलून टाकेल आणि ती वाड्याचं. लग्न गावातच आहे आणि अगदी साध्या पद्धतीने. बाबाई तिथेच थांबलेत आणि मीही उद्या रात्री निघते इथून. मग चांगलं होईल की वाईट हे त्या भैरवालाच ठाऊक. अनय, मला खरंच नाही माहिती तुला लग्नाला यायला जमणार आहे का नाही, पण माझी खरंच अशी इच्छा आहे की तू लग्नाला यावंस. यानंतर सारं सारं काही बदलून जाईल. सगळ्यांनी सावध व्हा. एक वादळ येईल. रावसाहेब, चंद्रसेन राजेसाहेब वर बेशुद्ध पडलेत. अरे सा
सा